घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीमध्ये संघटनात्मक चर्चा. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं अभिनंदनाचं पत्र. भाजपसाठी 1000 सदस्य नोंदणी केल्यानं दिलं पत्र. रणजितसिंह यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याबद्दल निलंबनाची टांगती तलवार असतानाच अभिनंदनाचं पत्र. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल. मुंडे आज भगवानगडावर पूजा करणार. रात्री भगवानगडावरच करणार मुक्काम. सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोहळा. मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचं घेतलं दर्शन. परीक्षा केंद्रावर बुरखाबंदीची मागणी. धर्मात हस्तक्षेप आणि गैरसंविधानिक ऐन परीक्षेच्या वेळी नितेश राणे यांच्या मागणीमुळे विद्यार्थी संभ्रमात पडू शकतात. आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक. बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न बैठकीत मांडला. याला रोखण्यासाठी समिती नेमली जाणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रभादेवीतील इमारतींची पाहणी. म्हाडाच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत इमारतींची पाहणी केली. तर सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयारही झाला. 500 कोटींची तरतूद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांची प्रकृती स्थिर. लवकरच श्रीनगरहून मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणणार. श्रीनगरमध्ये पडल्यानं गजभिये यांच्या डोक्याला गंभीर दुखापत. राज ठाकरे यांची भविष्यातील भूमिका अजूनही अस्पष्ट. मुंबईतल्या मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत ठोस भूमिका जाहीर नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.